नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महाट्रान्सको महावितरण भरती 2023-24 यामध्ये जे काही अपडेट्स आहे ते वरच्यावर आपण आपल्या चॅनलद्वारे म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलद्वारे प्लस आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल त्याद्वारे आपण देतच आहोत. सध्या एक्झामची वाट बघत आहेत विद्यार्थी मित्र. बरेचसे विद्यार्थी मित्र अतिशय चांगल्या तयारीमध्ये आहे. 2-2 वर्षापासून 3-3 वर्षापासून चांगल्या तयारीमध्ये आहे. रिसेंटली आपण एका व्हिडिओमध्ये विद्युत सहायक किंवा सिनियर टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 महापारेषण याच्या ज्या RTIच्या थ्रू जी काही माहिती आली होती, किती ॲप्लिकेशन्स आले त्या रिलेटेड माहिती आपण दिली होती. काही दिवसापूर्वी म्हणजे 2-4 दिवसापूर्वी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहितीसुद्धा पडलं असेल की ट्रान्सको या रिलेटेड जे काही किती फॉर्म आले किंवा टोटल किती फॉर्म आले, कॅटेगरी वाईज किती फॉर्म आले त्याचा डेटा तुमच्याकडे आलेला असेल. परंतु एक रिफ्रेशर म्हणून तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांना बघा, टोटल 20,176 एवढ्या फॉर्म आले आहेत, एवढे ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. त्यामध्ये SC कॅटेगरीचे 4,180, ST कॅटेगरी 1,256, VJA 679, त्यानंतर NTB 723, NTC 1,050, NTD 567, SBC 521, SEBC 851, OBC 5,829, EWS 554, ओपन 3,957 एवढ्या ॲप्लिकेशन्स आला आहे कॅटेगरी वाईज. त्यामध्ये बघा एकंदरीत जो काही डेटा आहे त्यानुसार बघा 2023मध्ये 22,390 ॲप्लिकेशन्स आलेले होते अशी एक माहिती पुढे येते आहे. त्यामध्ये 2,214 ज्या ॲप्लिकेशन्स आहेत त्याचा डिफरन्स आहे. याचा अर्थ असा की 2024मध्ये जे काही 20,176 ॲप्लिकेशन्स आलेले आहे. आकडा थोडा कमी झालेला आहे आणि जागा या वाढलेल्या आहेत. 390 जागा, 390 प्लस म्हणजे 400 प्लस जागा साधारण ट्रान्सकोच्या साधारण 400 जवळपास जागा आहे. त्यामुळे कसं आहे की वॅकन्सी खूप जास्त आहे आणि मागच्या वर्षी म्हणजे 22मध्ये किंवा 23मध्ये जे काही भरती झाली त्यामध्ये 170 जागा इलेक्ट्रिकलच्या होत्या, ट्रान्सकोच्या होत्या, ट्रान्सकोच्या. इथे बघा तुमचे ॲप्लिकेशन्स कमी वाटत आहेत आपल्याला, कमी दिसत आहेत, परंतु जे काही विद्यार्थी आहेत, जे काही ॲप्लिकेशन्स आलेले ते विद्यार्थी अतिशय चांगल्या तयारीमध्ये आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन हे खूप टफ राहणार आहे. असं समजू नका की ॲप्लिकेशन्स कमी आहे म्हणजे कॉम्पिटिशन कमी झाली. ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन कमीच आहे मागच्या वर्षीपेक्षा किंवा 2 वर्ष आधीपेक्षा. परंतु विद्यार्थी मित्र, प्रत्येक विद्यार्थी हा अतिशय चांगल्या तयारीमध्ये आहे. कारण मागच्या 1-1.5 वर्षापासून भरपूर काही एक्झाम झालेले आहे. महाट्रान्सको झालेली आहे, महाजेनको झालेली आहे, त्यामध्ये MES झालेलं आहे, त्यानंतर PCMC PMC वगैरे आणि बऱ्याचशा एक्झाम झालेल्या आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र ज्यांचं तिथे सिलेक्शन झालेलं नाही, थोडा मार्काने राहिलेले आहे, ते विद्यार्थी तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये आता आहे. त्यामुळे असं समजू नका की ॲप्लिकेशन्स कमी आले त्यामुळे आपलं कॉम्पिटिशन कमी आहे आणि आपल्याला आता कमी कट ऑफ लागेल, असं काही नसतं. कट ऑफबद्दल मी तुम्हाला नंतर बोललेलंच. आणि तसंच सेम विद्युत सहायक सिनियर टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 बाबतीत या बाबतीतसुद्धा साधारण माझ्या माहितीप्रमाणे जे काही आपण मागे व्हिडिओ दिला होता, टोटल विद्युत सहायकसाठी जे काही फ्रेशरची पोस्ट आहे त्यासाठी 40,000 ॲप्लिकेशन्स आलेले आहे. कम्पॅरेटिव्हली ॲप्लिकेशनचा आकडा हा कमी आहे, कारण महाट्रान्सकोमध्ये फक्त इलेक्ट्रिशियन घेतात आणि COE घेतात, वायरमन अलाउड नाही. महावितरणमध्ये जास्त ॲप्लिकेशन येण्याची शक्यता आहे. टेक्निशियन 1 सगळं मिळून जर बघितलं तर 45,000 घरामध्ये हा ॲप्लिकेशनचा आकडा आहे. त्याच्यामुळे ॲप्लिकेशन्स असे खूप जास्त नाही आहे. परंतु परत इथे मी तुम्हाला ते सांगतो, विद्यार्थी मित्र अतिशय चांगल्या तयारीमध्ये आहे. 2-2 वर्षापासून या ॲडची वाट बघत होते. त्याच्यामुळे तयारी विद्यार्थ्यांची खूप जास्त स्ट्रॉंग आहे, हे लक्षात घ्या. हा जो पॉईंट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. 2022ची जी ॲड होती ती एकदम फ्रेश ॲड होती. विद्यार्थी मित्रांना माहितीसुद्धा नव्हतं. आपण फक्त व्हिडिओच्या थ्रू मागच्या 2-3 वर्षापासून सांगत होतो. त्याआधी कोणीच काही सांगितलेलं नव्हतं आपल्या आधी. आणि त्यानंतर जशी ॲड आली तशी बरेचसे चॅनल थ्रू तुम्हाला माहिती मिळाली, ठीक आहे. परंतु त्यावेळेसचा जो चान्स होता हा खूप मोठा चान्स होता. आपला ज्यांनी फॉलो केलं, आपल्या चॅनलला ज्यांनी फॉलो केलं ते विद्यार्थीच फक्त तयारीमध्ये होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर ह्या बाकीच्या ॲड आल्या. त्यामध्ये जो कट ऑफ आहे तो हा कमी आला. आता कट ऑफ हा जास्त येण्याची शक्यता आहे, पहिला पॉईंट. बट दुसरा पॉईंट त्यामध्ये असा की कट ऑफ हा डायरेक्टली नंबर ऑफ सीट्स किंवा नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स त्यावरच अवलंबून नसतो. कट ऑफ हा तुमच्या पेपरच्या पॅटर्नवर म्हणजे तुमचे जे टफनेस काय पेपरची त्यावरसुद्धा अवलंबून असतो, ठीक आहे. त्याच्यामुळे पेपर जर टफ आला तर कट ऑफ हा ऑब्व्हियसली कमी जाईल आणि पेपर जर थोडाफार मॉडरेट आला किंवा इझी आला तर कट ऑफ हा जास्त जाईल, ठीक आहे. त्याच्यामुळे कट ऑफ रिलेटेड सध्या तरी मी जास्त बोलू शकत नाही. बऱ्याचशा ITI विद्यार्थ्यांचा सुद्धा मला कमेंट आहे किंवा एक क्वेरी आहे म्हणा किंवा रिक्वेस्ट आहे की सर कट ऑफ रिलेटेड तुम्ही एक्सपेक्टेड वगैरे सांगा. परंतु मित्रांनो, एक्सपेक्टेड कट ऑफ असा सध्या काही सांगू शकत नाही. जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत एक्सपेक्टेड कट ऑफ हा सांगता येत नाही. परंतु मी ढोबळमाने तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये, की जर तुम्ही ॲप्लिकेशन ट्रान्सकोसाठी केलेलं असेल तर ज्या काही पोस्ट आहे त्या अतिशय चांगल्या जास्त पोस्ट आलेल्या आहेत. त्यावेळेस 400 जवळपास पोस्ट आहे. त्याच्यामुळे कट ऑफ हा मागचा जो कट ऑफ आहे आपण ओपनच्यासाठी आणि OBCसाठी गृहीत धरलं तर 90-95चा कट ऑफ होता मागच्या वेळेस आणि आता त्यापेक्षा जास्त जाऊ शकतो. डिपेंड्स ऑन पेपर, ठीक आहे. पेपर कसा आहे तो त्यावर डिपेंड आहे.
आणि राहिला प्रश्न ITI विद्युत सहायकचा, तर त्यामध्ये सुद्धा कट ऑफ हा जास्तच येईल, कारण की विद्यार्थी मित्र तयारीमध्ये आहे. त्याच्यामध्ये कसं असते की निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे कट ऑफ सहसा जास्त जात नाही, परंतु इथे सुद्धा 90+ कट ऑफ ओपन OBCचा आरामात जाईल. खूप जास्त 110 म्हणजे 150पैकी 110 120चा कट ऑफ जाणार नाही. कट ऑफ म्हणजे काय, शेवटचा कॅन्डिडेट ओपनमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचा तो शेवटचा कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला आहे, तो 110 120 असेल असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटत आहे, परंतु तसं होणार नाही, कारण निगेटिव्ह मार्किंग असते. बरेचसे विद्यार्थी मित्र इथे गोंधळतात. ठीक आहे, 95 जास्तीत जास्त 100 म्हणजे 150पैकी 95-100पर्यंत तुमचा कट ऑफ राहू शकतो. हे 150पैकी सांगतो, पर्सेंटेजमध्ये बघितलं तर 65-67पर्यंत राहील याचा पर्सेंटेजमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे कट ऑफचा विचार सध्या करू नका. आपला अभ्यास स्ट्रॉंग ठेवा. आपला अभ्यास जर ओके असेल, व्यवस्थित असेल, प्रत्येक पॉईंटचा, प्रत्येक चॅप्टरचा, प्रत्येक सब्जेक्टचा, प्रत्येक टॉपिकचा अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित केला, MCQ जास्तीत जास्त सॉल्व केले, टेस्ट सिरीज सॉल्व केल्या, किंवा पेपर जास्तीत जास्त प्रिव्हियस पेपर चाळले किंवा त्यांना तुम्ही अटेम्प्ट केलं, तर तुमचा स्कोर हा चांगला येतो. आणि चांगला स्कोर झाला तर ऑटोमॅटिकली तुम्ही सिलेक्शनमध्ये येता. ठीक आहे, आणि पेपर जर टफ आला तर तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना टफ जातो, 90% विद्यार्थ्यांना टफ जातो. आणि पेपर इझी आला तर तुम्हाला सुद्धा इझी जाईल, जर तुमचा अभ्यास असेल तर. जर तुमचा अभ्यास व्यवस्थित नसेल तर इझी पेपरसुद्धा तुम्हाला टफ वाटतो, आणि मग असं वाटतं की बा इतका हार्ड पेपर होता, आता कट ऑफ कमी येईल, असं नसतं. ज्यांचा अभ्यास चांगला झालेला त्यांना तो पेपर सोपा जात असतो. ठीक आहे, तर हे साधं गणित असतं मित्रांनो, त्याच्यामुळे कट ऑफच्या मागे लागू नका. एवढं लक्षात ठेवा की 150पैकी ॲटलिस्ट, मी मिनिमम म्हणेल तुम्हाला ओपन OBCसाठी, बरं बाकी कॅटेगरी थोड्या खाली येतात, परंतु ओपन OBCसाठी ॲटलिस्ट 90-95 म्हणजे तुमचं 150पैकी कमीत कमी ठेवा. त्याच्या खाली तर तुम्ही 90च्या खाली जाऊच नका. जर 150पैकी 90च्या खाली तुमचा स्कोर येत असेल ओपन OBCचा, तर तुमचं सिलेक्शन होणारच नाही. हा, तुम्ही महिला आरक्षणमध्ये असाल, स्पोर्ट्समध्ये असाल, एक्स सर्व्हिसमॅन असाल तर गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे, मी तुम्हाला जनरल सांगतो आहे, ओपन जनरल किंवा OBC जनरलसाठी. बाकी कॅटेगरी वाईज असाल तर तुम्ही 85-90पर्यंत तुम्ही असाल तर तुमचा जास्त फरक पडत नाही, 4-5 मार्कांचा फरक पडतो, खूप जास्त फरक पडत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आताच्या वॅकन्सीचं तुम्हाला जे काय आता RTI थ्रू जी माहिती आलेली आहे त्यामध्ये हेच लक्षात येतं की नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स कम्पॅरेटिव्हली खूप जास्त नाही आहे. आपल्याला असं वाटलं तर खूप जास्त ॲप्लिकेशन्स आलेले असतील, पण 45,000 विद्युत सहायकसाठी ITI बेसवर ज्या एक्झाम आहेत त्या, आणि AE ट्रान्सकोसाठी साधारण 20,000 ॲप्लिकेशन्स इथं आलेले आहे. त्याच्यामुळे कम्पॅरेटिव्हली कमी आहे, परंतु त्यातल्या त्यात विद्युत सहायकसाठी ॲप्लिकेशन कमी वाटत आहे, कारण की जागा खूप जास्त आहे. इथे फक्त 400 जागा यायच्या आणि तिथे साधारण 2,500+ जागा आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी चांगली संधी आहे. जे विद्यार्थी आता अभ्यास करत आहेत त्यांनी अभ्यास कंटिन्यू ठेवा. राहिला प्रश्न एक्झामचा, तर एक्झामचं तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये अपडेट येऊनच जाईल. अपडेट म्हटल्यापेक्षा एखादं नोटिफिकेशन येऊन जाईल, कारण डेट कधीही येऊ शकते, एनी मोमेंट, कुठल्याही दिवशी हे डेट येऊ शकते. ऑक्टोबरची डेट एक्सपेक्टेड होत्याच, आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, आणि काही न्यूज चॅनलने किंवा व्हिडिओ चॅनलने सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु ऑक्टोबरला जर थोडंफार काही अडचणी आल्या, त्या डेट्स मॅनेज झाल्याने महाट्रान्सकोला, तर ते नोव्हेंबरमध्ये सुद्धा जाऊ शकते. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तशा तयारीमध्ये राहा, खूप जास्त डिले होणार नाही. नोव्हेंबरपर्यंत एक्झाम होऊन जाईल, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2 महिन्यामध्ये एक्झाम होऊनच जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या रिलेटेड आपल्या ITIच्या टेस्ट सिरीज आहे. ITIचं जे काही आपण ऑलरेडी लॉन्च केलेल्या 2 टेस्ट सिरीज अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. आपला ॲप आहे इंजिनियर अमोल ॲप, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल ॲपची. त्यामध्ये तुम्हाला विद्युत सहायक, सिनियर टेक्निशियन 1 याच्या सगळ्या टेस्ट सिरीज वगैरे मिळून जातील. आणि AE ट्रान्सकोसाठी सुद्धा आपण अतिशय चांगल्या उत्कृष्ट क्वालिटीचे टेस्ट सिरीज डिझाईन केलेले आहे. अतिशय चांगला रिस्पॉन्स त्याला आहे विद्यार्थी मित्रांचा. प्लस AE ट्रान्सको किंवा मग AE डिस्कॉम किंवा JE डिस्कॉमसाठी आपण अतिशय चांगला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कोर्स इथं डिझाईन केलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्याची क्वांटिटी आहे, म्हणजे साधारण 400 ते 500 त्याच्यामध्ये PDF प्लस व्हिडिओ लेक्चर्स आहे, 300 प्लस व्हिडिओ लेक्चर्स आहे, आणि 200-250 प्लस PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स तिथे मिळतील. आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा तुमचा आपला हा कोर्स आहे. तुम्ही आपल्या ॲपवर व्हिजिट करून तिथे सगळ्या प्रकारचे कोर्सेस आहे. त्यामध्ये AE आहे, JE आहे, इलेक्ट्रिकल, त्यानंतर ITI विद्युत सहायक आहे, सिनियर टेक्निशियन 1, आणि महाडिस्कॉमचे सुद्धा कोर्सेस तिथे अवेलेबल आहेत. ठीक आहे, आणि प्लस अकाउंट असिस्टंटचं सुद्धा अवेलेबल आहे. त्यासाठी आपल्या इंजिनियर ॲपला व्हिजिट करा, आणि तिथे जे कोर्सेस आहेत ते तुम्ही बघू शकता, त्यानुसार तुम्ही परचेस करू शकता. तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल असं मी गृहीत धरतो, अशी मी आशा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं या प्रिपरेशनच्या स्ट्रॅटेजीमध्ये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये हे लक्षात ठेवा की निगेटिव्ह पीपल आणि निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहा. मी परत तुम्हाला तेच सांगत असतो, कारण तो टर्निंग पॉईंट असतो. तिथं जर तुम्ही विनाकारणच्या गोष्टीमध्ये अडकले तर तुमचं सिलेक्शन होऊच शकत नाही. तुमचा कितीही अभ्यास झाला असेल ना तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे या 2 गोष्टी, निगेटिव्ह पीपलपासून दूर राहा, निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहा, निगेटिव्ह ग्रुप्सपासून दूर राहा, लक्षात ठेवा. आशा करतो की बऱ्यापैकी बूस्टअप करण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केला आहे. यापुढे जे काही अपडेट्स आहे एक्झाम डेट रिलेटेड किंवा आणखी काही अपडेट्स असेल तर आपण आपल्या चॅनल थ्रू, इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनल थ्रू तुम्हाला देतच राहू अपडेट्स. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा,
आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना मिळेल. धन्यवाद मित्रांनो.